कैसा दिख रहा है तुम्हारा भाई? अरे नीचे का भी हो जाएगा, तीन ऊपर नहीं आता कटिंग करने। तेरी जिंदगी में तू है, तू तेरी जिंदगी पे तू है, तू कटिंग क्यों तू ये बताओ? इतना प्यारा मैं सच धज के जा रहा हूँ कटिंग करने, खाली चड्डा है, नो वरीज, बट क्या बुराई क्या है बताओ? तुमको ये कहना है कि शर्ट इतना अच्छा पहना, लड़की से मिलने जा। लड़के से भी जा सकता है तू। मैं काफी ओपन माइंडेड हूँ। आयो तर मी विचार केला की जरा आपण शादी.com देख, नहीं शादी.com वगैरह वगैरह ठीक है, साइड में छोड़ दे, इतना अच्छा मौसम है। मी म्हटलं हेअरकट करायला जाऊ, तर मी टी शर्ट घालून जायचं, तर आज जरा इस्त्रीचे कपडे घालून जाऊ, काय फरक पडणार आहे? वाव, खाली जाऊ आणि गप्पा कंटिन्यू करू। बट कैसा दिख रहा है भाई? वो पूछने आया था। अरे भाई बट बंदर तो बंदर दिखेगा, तो सूट बूट पहना तो आज तो बंदर ही बोलेगा। खरी तारीफ ऐकायची तुम्हाला? हे बघ, इथून खरी तारीफ भेटेल। मम्मी उठ बरं एक मिनिट, वहिनी माझी तारीफ नाही करणार। मम्मी कसा दिसतोय मी? एकदम हीरो दिसतो। हा, ही कमेंट ऐकायची होती मला, ही कॉम्प्लिमेंट ऐकायची होती। हिरो दिसतोय ना? क्या बात आहे। इस्त्रीचे 10 रुपये वसूल आहेत आपले आज। हे बघा आमच्या घरी, बघा बघा किती पोपट आहेत बघा। पोपटांची शाळा भरते आमच्या इथं रोज। इथं कमीत कमी रोज 5 पोपट एका सोबत बसतात, 3 इथं वरती असतात, 8 पोपटांची गँग आहे। अजून खूप सारे पोपट आहेत, पण हे 8 कंटिन्यू येतात। त्यांना अड्डा माहिती पडून गेला आहे, त्यांना माहिती आपल्याला किती भूक लागली तरी इथं आपल्याला खायला भेटणार आहे। लिटरली हा जो तांदूळ दिसतोय ना, ते 1 ते 2 दिवसात सगळं संपवून टाकतात। सो हे बघा, इथं आधी कधी असे पोपट नाही बसायचे, फक्त कबूतर असायचे, पण जेव्हापासून आपण हे लटकवायला सुरू केलं आहे, अँड दॅट इज गुड पार्ट, की या पक्ष्यांना आपण असं खायला प्यायला प्रत्येकाने असं ठेवायला पाहिजे। आणि आपल्या बाल्कनीत पण अशी पॉझिटिव्ह वाईब्स येतात, पक्षी असे बसतात, येतात, च्याव 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 करतात, गप्पा मारतात, त्यांचा गप्पा त्यांनाच समजतात। आणि असं पाऊस बाहेर, आपलं मंदिर, वाव किती पॉझिटिव्ह। आज मला माहिती नाही, पण असं खूप पॉझिटिव्ह फील होतं आणि खूप आतून मी असं खुश फील करतोय। आणि खूप साऱ्या आयुष्यात घडामोडी चालल्या आहेत, खूप साऱ्या घडामोडी घडल्या आहेत, त्या तुम्हाला मी सांगतो। आधी खाली जाऊयात, मी तयार होऊन कुठे चाललो, मी तयार होऊन नाही, पण आज माझा मूड चांगला आहे, मी खुश आहे। पण खरंच अशा खूप साऱ्या गप्पा ज्या मागच्या 2 दिवसात खूप घडामोडी झाल्या आपल्या घरात, त्या मी तुम्हाला सांगणार आहे आज। हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून अँड वेलकम बॅक टू माय चॅनल, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ। मागचे 2 दिवस इतके भयंकर, एवढे विचित्र होते, मी झोपलो नव्हतो, मी माझ्या घरी नव्हतो, आम्ही सगळे होतो हॉस्पिटलमध्ये। खूप जास्त इमर्जन्सी, आणि लाईफ इज खरोखर अनप्रेडिक्टेबल। आयुष्यात कधी काय होऊन जाईल आपण त्यासाठी रेडी नसतो, आणि आपल्याला असं वाटणार पण नाही की असं काही होऊ शकतं आपल्या आयुष्यात। सो तुम्ही जसे पण असे मोठे व्हाल किंवा तुमचा हा टाईम जात राहील, तुमच्या आयुष्यात कधी काही भूकंप येऊन जाईल, कधी काय घडामोडी येऊन जातील, आणि खरंच सांगतो कोणीच रेडी नसतं, पण त्यासाठी आपल्याला रेडी राहावं लागतं, स्ट्रॉंग राहावं लागतं। आणि आमची सगळ्यांची फाटून 4 नाही 8 नाही माहिती नाही किती झाली असेल, बट आम्ही सगळे खूप जास्त घाबरलेलो, बट आता ऑल गुड, ऑल ओके। आपण ही स्टोरी मी व्हिडिओचा एंडिंगला सांगेल तुम्हाला लोकांना, पण अजिबात स्किप करू नका, अजिबात असं 1-10 सेकंद पण स्किप करू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ पूर्ण बघा। सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करून द्या, लाईक करून जा, आणि एक कमेंट सोडून जा, एक पॉझिटिव्ह कमेंट सोडून जा। आणि आजचा दिवस पॉझिटिव्ह काय माहिती का? एक तर घरी आलो त्याची खुशी, काल रात्रीच आपण लेट नाईट येऊन गेलो होतो घरी, सगळ्यात मोठी खुशी त्याची, माझा बेडवर मला झोपायला भेटलं त्याची खुशी, आणि पूर्ण फॅमिली जेव्हा एकत्र आम्ही बसलो त्याची एक वेगळी खुशी। आणि आज सकाळपासून मी ना इंडियन म्युझिक खूप जास्त ऐकतोय। रील स्क्रोल करत करत मला एक असं म्युझिक आलं, एक रील आली ज्याच्यात मी लिरिक्सवर लक्षात येत नाही, मला लिरिक्स येत पण नाही, मला गाणं पण म्हणता येत नाही, पण मला बॅकग्राऊंड म्युझिक आहे ना खूप जास्त आवडतो, मी खूप जास्त फॅन आहे त्याचा। तर अशा 2-3 रील एवढ्या भारी आल्या ना, आधीपासूनच मला इंडियन म्युझिक खूप जास्त आवडतं, पण ते 2-3 रील नंतर जे मी अर्धा तास त्या रीलमध्ये स्क्रोल करत गेलो, आणि सजेशन मला येत गेले बेस्ट रीलवाले ज्याच्यात इंडियन म्युझिक, आणि ते असं वाटतं ना की यस ऐकतच राहावं। ते ऐकून मला असं इतकं भारी पॉझिटिव्ह फील होतं आहे। आज सकाळपासूनच मला एकदम मस्त फील होतं आणि पॉझिटिव्ह फील होतं, असं मला माहिती नाही मी कधी फील केलं होतं। खूप दिवसापासून कामाचा लोड, याचा लोड, म्हणजे आज खरंच खूप महिन्यांनंतर मला इतकं भारी वाटतं ना, मी एक्सप्लेन पण नाही करू शकत। तुम्ही मला बघितलं असेल माझा अवतार, मी कधी पण ब्लॉगमध्ये आपला नॉर्मल अटायरमध्ये असतो, टी शर्ट हाफ पॅन्ट, काही घेणं देणं नाही, पण आज मला खरोखर वाटलं की चला यार हेअरकट करायला चाललो, मी इस्त्रीचे कपडे घालून चाललो आहे, म्हणजे विचार करा किती खुश असेल मी। असो, पाऊस पण पडतो, एन्जॉय करूयात, राईड पण करून येऊयात, जरा अवतार पण सुधारून येऊयात, किंवा आपण जे खुश आहेत तो मोमेंट असंच राहू देऊ, ठीक आहे? व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, स्किप अजिबात करू नका, आणि तुम्हाला शपथ आहे सबस्क्राईब करून जा, सबस्क्राईब फुकट आहे यार, का करत नाही तुम्ही? सबस्क्राईब करून जा, ठीक आहे? डू सबस्क्राईब। Life is a winding road, no telling where it goes. लबों से यूं पिलाओगे, just chill,
समोर आहे ना आकोडीमध्ये निसर्ग हॉटेल, इथं मिसळ खूप जास्त फेमस आहे बघा, दिसतंय का तुम्हाला? आणि इथं मी विकेंडला बघतो ना खूप जास्त गर्दी असते. एकदा आलो इथं माझ्या मित्रासोबत, पण आमचा नंबर नाही लागलेला म्हणून मला परत जावं लागलं. पण मला कधीतरी यायचं आहे, इथली मिसळ ट्राय करायची. मला माहिती नाही एवढी गर्दी का असते, असं काय बनवतात, असं काय देतात ते. मिसळमध्ये शेव, रस्सा आणि पाव या सगळ्या गोष्टी असतात. पण इथं काय असं फेमस आहे की लोक एक तास असं वेट करून आणि मग इथं मिसळ खाऊन जातात. आता नाही, आपण वीकडेज मध्ये कधीतरी येऊ आणि यांची मिसळ ट्राय करू. माझा खूप साऱ्या ब्लॉगमध्ये बोललोय की इथं पार्किंगचे खूप सारे लोचे असतात. आपलं हेअरकटचं शॉप तिथं आहे, JS सलून, आणि इथं गाडी लावून दिली जुगाड. आणि मला भीती होती बघा, इथं नो पार्किंग लिहिलं आहे आणि त्यांनी मेसेज लिहिला इन फ्रंट ऑफ क्लिनिक पार्किंग रिझर्व फॉर पेशंट ओनली. तर मी काय आयडिया केली असेल, म्हणजे माझं डोकं पण आज एवढं चालतंय ना, वाव. मी त्यांना कॉल केला आणि विचारलं की कधी येणार आहे तुम्ही. ते बोलले रविवारी सुट्टी असते. जसं ते बोलले रविवारी सुट्टी असते मला समजून गेलं की आपण इथं गाडी लावू शकतो बिनधास्तपणे, बिकॉज आज ते क्लिनिक उघडणार नाही आणि पार्किंगचा प्रॉब्लेम असणार नाही. लेट्स गो. Driving through days and nights, won't stop for traffic lights. And डन विथ हेअरकट झाला आणि आता वाजून गेलेत किती, ऑलमोस्ट 6 मिनिटं बाकी, 7 वाजून गेलेत. हेअरकट झाला, मित्रांशी गप्पा मारून झाला. माझं मित्राचं शॉप आहे, तुम्ही पण या निगडी प्राधिकरणमध्ये असाल तर बेस्ट सलून येते. त्याच्यानंतर माझं इथं फेवरेट एक तुम्हाला ठिकाण माहिती असेल, आप्पे खायला. आपण प्रत्येक वेळेस जातो त्या मावशींकडे, तिथं पण गेलो, आप्पे खाल्ले, आप्पे खाऊन झाले. त्याच्यानंतर चहा प्यायला गेलो, चहा पिऊन झाला. आता जाऊयात घरी. घरी गेल्यानंतर आपले 2-3 प्लॅन आहेत, बघूयात कुठला प्लॅन पॉसिबल होईल किंवा कुठं जायचं पॉसिबल होईल. बिकॉज 2-3 ठिकाणी इन्व्हिटेशन आलंय. इन्व्हिटेशन म्हणजे मित्रांकडेच जायचं आहे, ते तुम्हाला दिसेलच पुढे. ठीक आहे, स्टे ट्यून. अजून बघा. आणि सगळ्यात महत्त्वाच्या गप्पा आपल्याला राहिल्या आहेत, त्या आपण व्हिडिओच्या एंडिंगला मारूया. इस्कॉन टेम्पल कुठे हो? सरळ आहे का? ओके, थँक्यू. राईट, गाडी पार्क करून दिली. आपल्याकडे होता 1 तास. तर मी जिथं आकोडीमध्ये येतो इथं खूप सुंदर इस्कॉन टेम्पल आहे. जाऊयात, जरा दर्शन घेऊयात, पाया पडूयात आणि त्याच्यानंतर मग आपण घरी जाऊयात. आपले जे दुसरे प्लॅन आहेत ते पण आहेत, पण ते घरी गेल्यानंतर आधी मंदिराला जाऊन येऊ, दर्शन वगैरे करून येऊ. अचानक माझ्या डोक्यात आलं की अरे एवढ्यांदा आपण येतो, पण मी कधीच इस्कॉन टेम्पलला आलो नाही. प्रत्येक वेळेस होतं की जाऊ, पण काही ना काही प्लॅन होऊन जातात. पण आता मस्त आलो आहे, जवळ आहे बघा, समोरच आहे. really wanna know if I वाजून गेले 7 अजून 51 मिनिटं, म्हणजे 8 वाजण्यात येत आता. आणि अजून एक गोष्ट मला मनापासून शेअर करायची, आणि मला असं गुजबम्स आणि असं गुदगुदीसारखं होतं की मला ना असं शक्यच वाटत नाही आहे, किंवा मला असं विश्वास बसत नाही की मी एकटा आलो आहे मंदिरात आणि असं आरती अटेंड केली आणि आज पूर्ण दिवस असा एकटा फिरलो. माझी एक घाण सवय आहे की मी चहा प्यायला जरी गेलो तरी कुठल्या तरी मित्राला घेऊन जातो, जेणेकरून त्यासोबत गप्पा मारेल आणि चहा पिता येईल. असं एकटा मला पटतच नाही, माझा स्वभावच येतो की मी एकटा कुठंच जात नाही. आणि असे कित्येक प्लॅन आहेत, मी माझं कोणी मित्र असेल सोबत येणारा त्याने कॅन्सल केलं म्हणून मी पण कॅन्सल करून द्यायचो. पण आज पहिल्यांदा झाला, अचानक ठरला आपला हा प्लॅन, मंदिरात यायचा, इस्कॉन टेम्पलला यायचा प्लॅन एकदम अचानक ठरला. असं काही डोक्यात पण नव्हतं, पण असं मला देवानेच कुठं अक्कल दिली का काय माहिती, त्यांनाच बोलवायचं असेल मला मंदिरात, म्हणून अचानक मी गाडी इकडे टाकली आणि मी मंदिरात आलो. आणि लकीली आपलं नशीब पण एवढं चांगलं की या म्हणजे ज्या टायमिंगला आपण इथं पोहोचलो तेव्हा आरती चालू झाली होती. म्हणजे मी तिथं पोहोचलो तर आरती ऑलरेडी चालू झाली होती. पूर्ण आरती अटेंड केली आणि ऑलमोस्ट आपण, मला माहिती नाही कधी आलो होतो इथं, पण अर्धा-पाऊण तास आपण इथं बसलो, आरती अटेंड केली, भजन जरा तिथं चालू होतं ते ऐकलं आणि तिथं बसून टाइम स्पेंड केला. खरं सांगतो खूप भारी वाटतंय मला, म्हणजे खरंच मनापासून भारी वाटतंय. आता जाऊयात, मित्रांचं इथं जायचं मला, त्यांच्यासोबत जाऊन जरा गप्पा वगैरे मारूयात आणि त्याच्यानंतर मग घरी जाऊयात. आणि आपल्या ज्या गप्पा आहेत, फायनल गप्पा, मागच्या 2 दिवसात काय काय झालं, ज्यासाठी आपण ब्लॉग स्टार्ट केलाय, मग त्या आपल्याला गप्पा मारून मग आपला ब्लॉग एंड करूयात. चहा पिऊन झालाय, मॅच चालू आहे. आणि आमच्या वहिनींना एक रिक्वेस्ट करायची आहे तुम्हा लोकांना, जेवढे पण लोक बघतायत. वहिनींच्या बियापमध्ये तुम्हीच सांगा. हाँ, वहिनीच बोलतील. सागर दादा बोलणार होते पण आता वहिनीच बोलतील. अरे बता दो, वो लोग बहुत अच्छे, ते सांगतील, ते सजेशन देतील. हाँ, पति के सामने नहीं बोल सकती ना, इसलिए भाई तिला पाहिजे पाणीपुरी अकोलावाली. हाँ फ्रॉम अकोला ना. हाँ, एकदम तिखट पाणीपुरी पाहिजे तिला. एकदम तिखट आणि आलूवाली. कोणाला माहिती असेल, अकोल्याचे जेवढे लोक असतील, जर पुण्यात त्याची पाणीपुरी कुठेही कान्याकोपऱ्यात कुठेही असेल
आम्हाला सांगा, आम्हाला पाणीपुरी ट्राय करायची. आणि बाय द वे अश्विनी माझी फ्रेंड आहे, माझ्या मोठ्या बहिणीसारखी पण समजू शकतात. ब्लॉग बघून खूप सारे लोक खूप सारे एक्झम्पशन लावतात. अजून पण तुम्ही चाय प्लाझा गेले नसाल, चाय प्लाझा टाका गुगल मॅपला, तुम्हाला चाय प्लाझा भेटून जाईल. ठीक आहे, रहाटणीमध्ये. ऑलराईट, येऊन गेलो आपण घरी. वाजून गेले 10:37 आणि माझा मोबाईलमध्ये फक्त 5% बॅटरी. वरती जाऊयात, जरा फोन चार्ज करूयात आणि आपला जो इम्पॉर्टंट गप्पा आहेत त्यापासून जरा मारूयात आणि त्याच्यानंतर व्हिडिओ एंड करूयात. दादा, वहिनी, आई वगैरे सगळे डिनरला गेलेत बाहेर. महेश दादा ते लोक आलेले म्हणून. सो मी माझं बाहेरूनच खाऊन आलो मित्रांसोबत. सो आता आपल्याला खायची गरज नाही, फक्त मोबाईल चार्ज करू द्या, त्याच्यानंतर भेटतो. तोपर्यंत प्लीज सबस्क्राईबचं बटन दाबून द्या. ठीक आहे. दादाला सुट्टी भेटली आज. 2 दिवस झाले मी झोपलो नाहीये. माझा अवतार दिसत असेल तुम्हाला डोळे बघा. चला, सामान आधी गाडीमध्ये ठेवून घेऊ. सगळं पेमेंट वगैरे करून दिलं, हे गाडी इथं आणू आणि मग दादाला सोबत घेऊन जाऊ. बेकार होते 2 दिवस. ऑलराईट, मी हा व्हिडिओ त्याच दिवशी रात्री बनवणार होतो, पण आता खूप दिवस झाले. आणि त्याच दिवशी, ज्या दिवशी मी पूर्ण ब्लॉग शूट केला ना, त्याच दिवशी मी जेव्हा तुम्हाला सांगितलं की रात्री मी व्हिडिओ शूट करेल, त्याच दिवशी दुर्दैवाने अशी न्यूज आली की जे असं ऐकून शॉक झालो सगळेजण. म्हणजे की माझा एक स्कूल फ्रेंड होता, आमच्या स्कूलच्या ग्रुपवर एक फोटो येतो आणि अशी बातमी येते की विशाल, मी तुझ्याबद्दल बोलतोय, तू आज आमच्यात नाहीये. म्हणजे मला अंगाला शिरे येत आहेत लिटरली मी हे जेव्हा बोलतोय तेव्हा. हा माझा स्कूल फ्रेंड होता. मी याला दादाचा लग्नाच्या वेळेस भेटलो, खूप वर्ष झालेली भेटलो नव्हतो. आणि मला अजून पण आठवतंय की मी दादाच्या लग्नाचा सगळ्या ज्या इन्व्हिटेशन कार्ड्स होते मी त्याच्याकडे छापलेले, बिकॉज त्याचा बिझनेस होता प्रिंटिंगचा. आणि तो आधी जॉब करायचा एका दुकानावर आणि त्याच्यानंतर हळूहळू खूप त्याने ग्रो केलं, खूप मेहनत केली. आणि दुर्दैवाने असं झालं की तो बॅनरचंच काम करत होता आणि करंट लागला त्याला जोरात आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तुला भावपूर्ण श्रद्धांजली. आय नो तो कुठं पण असशील, माझ्या गप्पा ऐकत असशील आणि मी यासाठी ह्या सगळ्या गप्पा मारतो बिकॉज तू एकमेव पोरगा होता माझ्या स्कूल फ्रेंडच्या लिस्टमध्ये ज्याने मला व्हॉट्सअपला मेसेज केलेला जेव्हा तुला समजलेलं की मी यूट्यूब चालू केलं आहे, माझे 50,000 सबस्क्रायबर झालेले, तेव्हा पण तुम्हाला मेसेज केलेला आणि अधूनमधून तुम्हाला मेसेज करत राहायचा की खूप भारी करतोय, तुझ्यावर खूप प्राऊड आहे आम्हाला सगळ्यांना, असंच करत राहा, पुढे जात राहा. आणि मला त्याचा प्रिंटिंगचा बिझनेस होता, त्याला असे पोस्टर बनवता येत होते, सगळ्या गोष्टी येत होत्या. तर मला तो सांगायचंच होता की तुला कधीही काही हेल्प लागली तर मला सांग, बिंदास कधी पण मदत मागू शकतो. हा एकमेव पोरगा होता. पण अनफॉर्च्युनेटली अशी न्यूज आली तर म्हणजे मला अजून पण ते डायजेस्ट होत नाही की असं झालं. म्हणून मी खूप दिवसानंतर हा व्हिडिओ शूट करतोय. मी जेव्हा एडिटिंगला बसलो काल, माझं असं लिटरली समजत नव्हतं की मी हा व्हिडिओ कसा शूट करू आणि मला खूप असं वाईट वाटत होतं बिकॉज खूप कष्टाळू होता तो पोरगा, खूप असं गरिबीची परिस्थिती, त्याच्यातून त्याने मेहनत करून करून असं सगळं उभारलेलं. बट यस, खरंच तू एक खूप प्युअर सोल होता. तू जिथं पण असशील खुश राहा, तू आम्हाला बघत असशील, तुझा आशीर्वाद, तुझं प्रेम असंच आमच्यावर राहू दे. तुम्ही पण सगळ्यांनी प्रार्थना करा आणि देवासमोर एकदा त्याच्यासाठी प्रे करा. तर येऊयात दादाचा याच्यावर काय झालं होतं एक्झॅक्टली. मी माझं ऑफिसचं काम करत होतो, मला अजून पण आठवतं फ्रायडेचा दिवस होता. तो वहिनी त्यांच्या रूममध्ये होता आणि दादा शूटला गेलेला जिमला आणि त्याला अचानक फोन आला. आणि त्या दिवशी खूप जास्त पाऊस पडलेला आणि जिमचा बाहेर खूप असं ओला होता, तो जो रनिंग ट्रॅक होता ना, तर त्याला जसा फोन आला तो यू टर्न मारला त्याने आणि धावत सुटला मोबाईलकडे आणि त्याचा पाय घसरला. टच वूड, जसा पाय घसरला तो पडला, पण तो आधी कमरेवर पडला आणि त्याच्यानंतर मग डोकं जोरात त्याचा आपटलं आणि तिथंच तो खाली पडला. मला अचानक फोन आला. आधी ना त्यांनी प्रकाश न सांगता प्रसाद सांगितलं की तुम्ही प्रसादचे भाऊ बोलतायत का. मी म्हटलं प्रसाद माझा भाऊ नाहीये, म्हटलं प्रकाश आहे. हा प्रकाश महाजनच म्हणे, त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलेत, तुम्ही त्या हॉस्पिटलला लवकर जा म्हणे. मी तर माझं ऑफिसचं काम वगैरे सगळं सोडून जो धावलो हॉस्पिटलमध्ये, तुम्हाला खोटं वाटेल, माझी 2 दिवस जोपर्यंत मी घरी नाही आलो ना, माझी हालत टाईट होती. मी हॉस्पिटलमध्येच होतो 2 दिवस. तो असं बघत होता. त्याने ओळखून घेतलं सगळ्यांना, मनोज दादा, मी जेव्हा गेलो मला पण ओळखलं, त्या वहिनी होत्या त्यांना पण ओळखलं. पण त्याचे 4 क्वेश्चन सतत चालू होते. किती वाजलेत, आज वार काय आहे, मी इथं कसा आलो आणि काय झालं. कंटिन्यू हे क्वेश्चन विचारत होता. मी डॉक्टरांना लगेच भेटलो आणि त्यांना म्हटलं काय हे असं. डॉक्टर बोलले की डोंट वरी, आपण रिपोर्ट वगैरे काढू आणि बघूयात काय आहे त्याच्यात. मी त्यांना म्हटलं तुम्हाला कुठले रिपोर्ट काढायचे आहेत, सगळे रिपोर्ट काढून घ्या, डोक्याचं पासून पायापर्यंत सगळेच रिपोर्ट काढा आणि लगेच काढा. कुठल्याही प्रकारे तुम्ही विचार करू नका की नॉर्मल मार असतो, काही होत नाही, लगेच होऊन जातं, काही रिस्क घ्यायची नाही आहे. लगेच त्याला ॲडमिट केलं, सगळे रिपोर्ट्स काढले, रिपोर्ट्स आले, सगळे नॉर्मल होते रिपोर्ट्स. त्या दवाखान्यातले डॉक्टर बोलले सगळं नॉर्मल आहेत. मनोज दादाचे एक मित्र होते न्यूरो सर्जन, त्यांना पण दाखवले, ते पण बोलले रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. वहिनी आल्या, वहिनींना पण त्याने ओळखलं, पण मानावं लागेल वहिनींनी त्याच्यासमोर असे भक्कमाने असं दाखवलं की खूप स्ट्रॉंग आहेत. नंतर ते इथं येऊन इमोशनल झाले, खूप काही शेअर केलं त्यांनी, पण तिथं त्याच्यासमोर असं स्ट्रॉंग दाखवत होते की
त्यांना काही फरक पडत नाही आहे आणि ते पॉझिटिव्ह वाईब पास करत होते की अरे काहीच झालं नाही, डोंट वरी, इथे तो आराम कर, मग आपण घरी जाऊन निवांत. सगळ्यात मोठी हाईक म्हणजे जेव्हा आई आली हॉस्पिटलला, म्हणजे आईला आम्ही नंतर बोलवलं, त्यांना म्हटलं थांबा ॲडमिशन वगैरे घेऊन नंतर काय बोलतात डॉक्टर, त्याच्या हिशोबाने सगळ्या गोष्टी करू. जेव्हा आई आली आणि आईने दादाला विचारलं मी कोण आहे, मग मम्मीला म्हटलं अरे सगळं नॉर्मल आहे, तो सगळे आन्सर देतोय. त्याने बरोबर सांगितलं आई आहे, पण त्याने आईला डिरेक्ट क्वेश्चन केला की तू कधी आली, आणि आईला येऊन झाले होते 8 दिवस. आई डायरेक्ट तिथंच रडायला लागली. आईला मी जेमतेम बाहेर घेऊन गेलो आणि बाहेर तर तिचं असं डेंजर रडणं चालू की बाप रे बाप विचारू नका. आई म्हणली याला कसं काय आठवत नाही की मला 8 दिवस झाले आणि हा क्वेश्चन करतोय मला की तू कधी आली. आईने पप्पांना फोन लावून दिला, घाबरून गेली होती, बट ऑब्वियस आहे आईला पण शॉक बसलाच. आता मी डॉक्टरांशी बोललो होतो म्हणून मला काही वाटत नव्हतं, पण आतून मी किती घाबरलो होतो ते मलाच माहिती. बट असा सीन झालेला. नंतर मग दुसऱ्या दिवशी त्याने सगळं नॉर्मल बोलला, नॉर्मल सगळं आठवत होतं त्याला, काय वार आहे काय तारीख आहे त्याने व्यवस्थित सांगितलं सगळं. आणि त्याच्यानंतर आमचा जीवात जीव आला. आजच्या दिवशी पण त्याला तो इन्सिडेंट आठवत नाही की त्याच्यासोबत तेवढ्या कालावधीत काय झालं होतं. सो म्हणून म्हणतात की लाईफ इज ट्रूली अनप्रेडिक्टेबल. कधी कोणासोबत काय होईल आपण त्याच्यासाठी रेडी पण नसतो. बापरे, मी जसा मोठा होतो ना, मला मोठं व्हायला बिलकुल मजा येत नाही, आय एम नॉट किडिंग. पण माझं लहानपण, मी जसं छोटा होतो ना मला मजा येत होती, पण असं जसं मोठा होतोय ना आयुष्यात असे एक्सपिरियन्सेस येतात, अशा घडामोडी होत आहेत ना, भगवान आशीर्वाद द्या. सो येस, ही स्टोरी होती, हे सगळं झालेलं, हे तुम्हा लोकांसोबत शेअर करायचं होतं. प्लीज काळजी घ्या सगळ्यांनी, तुमची स्वतःची, फॅमिलीची, आजूबाजूला तुमचे जेवढे मित्र असतील त्यांची. मॅक्सिमम टाईम स्पेंड करा एकमेकांसोबत. जसं मी प्रत्येक वेळेस आता म्हणत आलो आहे आणि कंटिन्युअस म्हणतोय की जसा पण टाईम भेटला तुम्हाला फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करा, घरी जाऊन या, त्यांच्यासोबत ट्रिप प्लॅन करा, काही करा, पण त्यांच्यासोबत मॅक्सिमम टाईम स्पेंड करा, खूप सारे मेमरीज बनवा, बिकॉज लाईफ इज ट्रूली अनप्रेडिक्टेबल. आणि बघा ब्लॉग शूट करता करता दादा पण आलाय. गुड नाईट.